शेतकरी, कष्टकरी, गोरगरीब, मजूर आणि सामान्य जनांचा राजा नुसता नाव जरी उच्चारलं तरी शत्रूलाही धडकी भरावी आणि दुर्बल माणसामध्ये हत्तीचं बळ यावं अशा महाराष्ट्राचा गौरव असलेल्या महान माझ्या राजाला मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. मी संस्कृती संजय जगताप, इयत्ता 5वी. माझ्या वक्तृत्वाचा विषय आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन व कार्य. राजमाता जिजाऊ आणि शहाजीराजे भोसले यांचे थोर सुपुत्र व मुघल साम्राज्याविरुद्ध संघर्ष करून मराठा स्वराज्याची स्थापना करणारे वीर पुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. राजमाता जिजाऊंची इच्छा होती आपल्या पोटी वीर पुत्र जन्माला यावा, म्हणून शिवनेरी गडावरील शिवाई देवीच्या नावावरून महाराजांना शिवाजी हे नाव दिले. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांना शिवाजीराजे, शिवबा, शिवराय, जाणता राजा, रयतेचा राजा या नावाने ओळखतात. राजांच्या लहानपणी आई जिजाऊंनी त्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या ते आद्य गुरु होय. हिंदवी स्वराज्याचे स्वप्न साकारण्यासाठी आई जिजाऊंनी त्यांना प्रेरणा दिली. युद्धनीती व रणनीती तसेच राज्यकारभाराचे मोलाचे मार्गदर्शन केले. म्हणूनच आजही महाराष्ट्रात आई मुलाच्या नात्याला जय जिजाऊ जय शिवराय असे म्हणतात. वयाच्या 17व्या वर्षी म्हणजे 1647 साली आदिलशहाच्या ताब्यातील तोरणा किल्ला जिंकला व स्वराज्य स्थापन केले. पुढे त्याच वर्षी कोंढाणा म्हणजे सिंहगड व पुरंदर हे किल्लेही जिंकले. तसेच त्यांनी राजगडाची डागडुजी केली. आदिलशाहीशी प्रामाणिक असणारा जावळीचा सरदार चंद्रराव मोरे याला धडा शिकवण्यासाठी रायरीचा किल्ला जिंकला व कोकणात स्वराज्याचा विस्तार केला. आदिलशहाच्या ताब्यातील अनेक किल्ले राजे जिंकत राहिल्यामुळे आदिलशहाने आपल्या दरबारात छत्रपती शिवाजी महाराजांना संपवण्याचा विडा ठेवला. अफजल खानाने विडा उचलला. मोठ्या लवाजम्यासह तो मोहिमेवर निघाला. छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडावरून त्यास तोंड देण्याचे ठरवले व तहाची बोलणी सुरू झाली. बोलणीसाठी महाराजांनी स्वतः निशस्त्र यावे हा खानाचा आग्रह होता. खानाची दगाबाजी माहीत असल्याने महाराजांनी चिलखत, बिछवे व वाघनखे घेतली व बरोबर आपला विश्वासू सरदार जीवा महाले याला घेतले. भेटीच्या वेळी अफजल खानाने महाराजांना मिठी मारली व कट्यारीने वार केला, पण चिलखतामुळे महाराज बचावले. खानाचा हा दगा पाहून महाराजांनी वाघनखे अफजल खानाच्या पोटात खुपसले व त्याला निश्चित पाडले. हे पाहून अफजल खानाचा सरदार बडा सय्यद महाराजांवर दांडपट्ट्याचा वार केला, पण जीवा महालाने तो वार स्वतःवर छेडला व महाराजांचे प्राण वाचवले. म्हणूनच होता जीवा म्हणून वाचला शिवा, म्हणूनच होता जीवा म्हणून वाचला शिवा ही म्हण प्रचलित आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारात बाजीप्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे असे अनेक निष्ठावान व कर्तबगार सरदार होते, ज्यामुळे स्वराज्याची निर्मिती करताना महाराजांना कधी अडचण आली नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा स्वराज्य स्थापनेचा प्रवास खूप खडतर व कठीण होता, तरी महाराज डगमगले नाही. छत्रपती शिवाजी महाराजांवर हे 4 मिनिटात काय काय बोलायचे, काय काय सांगायचे, त्यांच्याबद्दल खूप काही बोलता आले असते, सांगता आले असते, पण वेळेचे भान ठेवून मी इथेच थांबते. विद्या वार्ता इस YouTube चैनल के माध्यम से हम शैक्षणिक अनुसंधान, अकादमिक समाचार तथा नवीन सरकारी नियम, कॉलेज एवं विश्वविद्यालयों के समाचार, साहित्य आलोचना और सम्मेलनों के बारे में जानकारी उपलब्ध कराते हैं. यदि आप इन गतिविधियों में रुचि रखते हैं तो तुरंत क्लिक करें. शैक्षणिक क्षेत्र के लोग इसे मुफ्त सब्सक्राइब कर सकते हैं. थैंक यू.